कॅप्टन करण दुलांनी आणि नक्कीच क्षेत्ररक्षण सजवत असताना मैदानाच्या आत पहिल्या सत्रात बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे अगदी आपल्या विरोधी संघाला अर्थातच आणि गावदेवी वसार संघाला पाहतात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नक्कीच प्रेक्षकांना आज मेजबान आहे कारण की आज सकाळी मी सांगितलं होतं राजेश सर की आज एकापेक्षा एक सरस संघ पाहायला मिळतील आणि एकापेक्षा एक सरस खेळाडू मैदानावरती चमकत असताना पाहायला मिळतील. बदलापुरातील वंडर बॉय सर्वांचा चाहता खेळाडू पण पाहतात करण दुले बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होते पहिला षटक घेऊन. बदलापूरचा वंडर बॉय आपण पाहतात बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होते परंतु स्ट्राईक मध्ये आपण पाहतात वलसाड टीमचा एक विस्फोटक फलंदाज नितीन म्हात्रे आणि त्यांच्यासोबत वरती जगदीश दुधकर. पंचांचा ग्रीन सिग्नल मातलं सुरुवात. पहिला चेंडू करणचा स्वागत केलाय अगदी आमच्या संवर्धन कक्षाला सलामी देणारा हा फटका नितीन म्हात्रे यांच्या बॅट मधून ब्लास्ट पाहतोय मैदानाच्या आत. करण धुळेचं केले स्वागत. वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना नितीन म्हात्रे यांच्या बॅट मधून षटकार. तर दोन्ही संघाने नोंद घ्यायचे चेंडू केव्हाही हरवला फुटला किंवा भिजला खराब झाला तर नवीनच बॉल देण्यात येईल. मग तो चौथ्या ओव्हर मध्ये अर्भ द्या किंवा पहिल्या ओव्हर मध्ये अर्भ द्या बॉल हा नवीनच देण्यात येईल. दोन्ही संघाने नोंद घ्यायची. षटकार ठोकला दमदार सुरुवात करत असताना पहिला चेंडूमध्ये षटकार खेचण्यात आला नितीन म्हात्रे यांच्या बॅटमधून. अगदी श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संघ आपण पाहतात आई गावदेवी वसार संघ परंतु दुसऱ्या बाजूला पाहतात ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणी यांच्या अंतर्गत आपण पाहतात श्री 11 जय हनुमान क्रिकेट संघ जुबिली हा संघ पाहतात. पहिला चेंडू पण पाहिलात नक्कीच करण यांचा गुडलेस फॅटचा त्यावरती आक्रमण केलं पुलचा फटका पाहिला षटकार परंतु त्यानंतर ओव्हरपिच चेंडू अगदी ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं फलंदाजांना. सातत्याने विरेचन करण यांच्या माध्यमातून पाहतात एक धाव बाबुलकावरती पाहतात ऍड केली. फुलटा चेंडू भरपूर चांगला फटका तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते नक्कीच डीप कव्हर्स मध्ये. नक्कीच निरंकर धुळे यांच्याकडनं आपण पाहतात अगदी निरंकर यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जेव्हा तुमची चांगली फिल्डिंग नक्कीच मैदानात होते तेव्हा नक्कीच गोलंदाजांना हा बेनिफिट देखील असतो किंवा नक्कीच चांगली फिल्डिंग असल्यानंतर गोलंदाजांचा कॉन्फिडन्स लेवल हा उंचावला जातो. चेंडूला ड्राईव्ह केला बॉल बघतो ड्राईव्ह करून यांचा प्रयत्न चांगले राहिले नक्कीच प्रयत्नांना दाद द्यावे लागेल परंतु डीप मध्ये नक्कीच रोशन दुले पोहोचले चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. अंत स्टंप हा थ्रो आला फक्त एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगली वापसी पाहायला मिळते करण दुले यांच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 धाव फलकावरती. फुलटा चेंडू फटका भरपूर चांगला स्वीप केलाय अप्रतिम फटका क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे चौकार. अगदी झाडू शॉट नक्कीच योगेश वाघ जर असते तर नक्कीच झाडू शॉट ते नक्कीच सांगितलं असेल त्यांनी. भरपूर चांगला फटका शॉट आपल्यांचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू फिंगर रोल केले करण या चेंडूवरती आणि त्यानंतर अगदी भरपूर चांगला चेंडू पाहिला अगदी फलंदाजाला टटा बाय बाय करत आपण पाहता यष्टीरक्षकाच्या दस्तानात निर्धार चेंडू सांगतात पंच आणि पहिला षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी वसार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 13 या धाव फलकावरती.
13 धाबा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या, त्या म्हणजे गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली होती. नक्कीच या ओव्हरचा विचार नक्कीच करण धुळ्यांच्या ओव्हरचा विचार केला तर षटकार पहिल्या चेंडूवरती नक्कीच खेचला होता नितीन म्हात्रे याने. त्यानंतर सिंगल घेतले, अगदी स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. नक्कीच करण एक चांगला खेळाडू त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच चांगला धाबा देखील एकवटल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये डबल 13 धाबा पाहिला. षटक क्रमांक दुसऱ्याला होते सुरुवात. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विश्वनाथ धुले यांना पाहत आहेत. विक्रोला क्षेत्ररक्षण श्री 11 जयनुमान क्रिकेट संघ जुबेली संघाच्या माध्यमातून पाहत आहेत. कुठल्याच प्रकारचा हा चेंडू भरपूर चांगला नक्कीच पाहताय. फटका मैदानाच्या आत अगदी स्वतःला झोकून दिल्या फटक्यावरती नितीन म्हात्रे यांनी. भरपूर चांगला फटका अगदी अलंद कार्पेटनं लॉंग लेग मध्ये चेंडू पाठवलाय. त्या ठिकाणी फक्त धाव मिळणार ती एकच, एकापेक्षा जास्त काय नाही. या ओव्हरमध्ये नक्कीच जय हनुमान जुबेली हा संघ वापसी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले. टीमची धाव संख्या 14 वरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गुडले स्पॉटचा हा चेंडू वेगानं फेकण्यात आला. भरपूर चांगली लाईन आणि लेनचा वापर सध्या मैदानाच्या आत विश्वनाथ यांच्या माध्यमातून पाहतात. सातत्याने भरपूर चांगला टप्पा ते गोलंदाजी सातत्याने आपण पाहतात ती म्हणजे विश्वनाथ यांच्या माध्यमातून गाठ चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे पाहतायत ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतात श्री 11 नेरळ संघाला. शॉर्ट ऑफ प्लेन अगदी लेट कटचा हा फटका थर्डमॅनला नक्कीच पाठवला, परंतु डीप मध्ये प्रेम पाठला करतायत. फिल्डिंग चांगले पाहायला मिळते. शेवटपर्यंत चांगला नक्कीच मित्रमंडळी प्रयत्न केलाय, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर नक्कीच धावा मिळतील. त्या तब्बल 3 धावा मिळतील आणि 3 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 17 वरती. 17 धाबा आतापर्यंत नक्कीच लगावल्या गेल्या. फटका भरपूर चांगला होता, अगदी स्क्वेअर कट केला होता आणि थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये प्रेम यांनी चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट अप्रतिम गोलंदाजी. अगदी चेंडू टप्पा घेतल्यानंतर वेगानं निघून जातोय. यष्टीरक्षक भारत धुळे यांच्या स्थानामध्ये सातत्याने आपण पाहतात या ओव्हर मध्ये नक्कीच विश्वनाथ आपल्या संघाला वापसी करून देतोय. चेंडू मिस्टामी शोक जेलची संधी, परंतु इथे जेल होणार का? कठीण जेल होता. प्रयत्न चांगले केले, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु मैदानाच्या थोडीशी खराब थ्रोपैकी आणि त्याच्यात कारणाचा आपण पाहतात 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचते 19 वरती. भरपूर चांगल्या या ठिकाणी नक्कीच रणनीती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विश्वनाथच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल पाहिली, त्यानंतर डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती अगदी थर्डमॅन मध्ये 3 धाबा पाहिल्या आणि चौथ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि 5व्या चेंडूवरती नक्कीच झेलची संधी होती, परंतु त्या ठिकाणी 2 धाबा अंकित केल्या. त्याच दरम्यान प्रशांत कडाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय, तर नक्कीच दादांचं आपण करूया त्या स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आत षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात गावदेवी वसार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 या धावफलकावरती. बिनबाद 20 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं नक्कीच करणच्या पहिल्या ओव्हरमध्ये डबल 13 धाबा नक्कीच एकवटल्या होत्या बॅटिंग करत असताना स्वराज 11 वसार संघानं, परंतु त्यानंतर विश्वनाथ
गोलंदाजीवरती आले, भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अगदी कमबॅक करून दिलं पुन्हा एकदा आपल्या संघाला. प्रेमचा पहिला चेंडू दिशेपासून बरकटलेत, लाईन चेक करत असताना पंच आणि सांगितलं की हा चेंडू खराब आहे, ऑप्टिकच्या भरपूर बाहेर, रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू, आणि पंचाने सांगितलं की हा वाईट चेंडू असेल. अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते, टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 वरती 21 धावा. पार्टनरशिपचा विचार केला तर भरपूर चांगली पार्टनरशिप, पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा, परंतु त्यानंतर वाईट चेंडू, फुलटा चेंडू हा आपण बघा डीप मध्ये पॅटोला फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तेवढी चांगली थ्रो फेकी देखील पाहायला मिळते. फक्त या चेंडूवरती मिळणार ती एकच धाव, एकापेक्षा जास्त काय नाही आहे. नक्कीच या मॅचला राजेश सर मजा येणार आहे, कारण की दोन्ही संघ हे एकाच ताकदीचे आहेत, एकमेकांची ताकद मैदानाच्या आत ते आता दाखवत आहेत. अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच गोलंदाजी करत असताना जुबिली संघानं फलंदाजाला थांबवलंय आणि प्रेम देखील चांगल्या रीतीनं गोलंदाजी करत असताना, नवदीत गोलंदाजांना सध्या संधी देत असताना, परंतु नवदीत गोलंदाज देखील चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. प्रेम धुळे देखील अप्रतिम लहान आणि लेनचा वापर करतात. अगदी करण धुळे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच सातत्याने हे खेळाडू घडले गेले, अप्रतिम सातत्याने आपण पाहतात, त्यांचा नक्कीच पाठिंबा देत असताना नक्कीच करणला पाहतात. चेंडू डॉटरला खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतात नक्कीच प्रोत्साहित केले गेलं, सातत्याने आपण पाहतात यंगस्टर्स आणि यंगस्टरांना सातत्यानं नक्कीच संधी देत असताना नक्कीच हे भविष्य मी ते बनेन जोबिली संघाचा. कारण नक्कीच आपण पाहतात पुन्हा एकदा प्रेम बॉलिंग मार्कवरती, फुलटा चेंडू झेलची संधी, परंतु डीप मध्ये आपण पाहतात नक्कीच नो मार्क्स लॅन मध्ये चेंडू ट्रॅप होतो, रोशन पोहोचले बेगानं चेंडूवरती अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच टप्प्यात बॉलला उचललं फेकलं तोपर्यंत फक्त एकच धाव. गावदेवी वसाव संघाला देखील या ठिकाणी थांबवलं गेलंय, ते म्हणजे जे हनुमान जुवेली टीमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच मागच्याच आठवड्यामध्ये या मैदानावरती आपण स्पर्धा पाहिली होती, सरपंच व उपसरपंच चषक. त्याच चषकामध्ये मालिकावीर ठरलेला खेळाडू नितीन म्हात्रे, आणि नितीन म्हात्रे यांच्या बॅटमधून मोठा फटका आला, परंतु फटका फसला, डीप मध्ये झेलची संधी आणि रोशन धुलेने टिपलाय अप्रतिम अविश्वसनीय कॅच, फलंदाज बाद. नितीन म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला विकेटचा पतन, फलंदाज बाद. नक्कीच प्रेम दिलेनं पहिला ब्रेक तो मिळवून दिला जुबिली संघाला, पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होते आणि पहिला विकेट मिळवून दिला तो म्हणजे प्रेम दिलेनं. परंतु कौतुक करावं लागेल डीप मध्ये नक्कीच रोशन धुळे यांचं, कठीण झेल या ठिकाणी अगदी सोपा जज केला, शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि आम्ही सातत्याने म्हणतो प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीच चुकू नका. आणि नक्कीच भरपूर चांगला झेल, कौतुक करू तेवढं कमी, रोशन धुळेचा कठीण झेल त्याने टिपला गेला. नक्कीच नितीन म्हात्रे जो एक विस्फोटक फलंदाज आहे त्याला बाद केले गेला, परंतु मैदानाच्या आत एक लेजंड क्रिकेटर सर्वांचा लाडका रवी बायले सरांना पाहतात, या कलेर खोदून काढला, चॉप केला, अगदी आपण पाहतात लंगॉपच्या क्षेत्रात पुन्हा एकदा रोशन पोहोचले चेंडूवरती, भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, फक्त एकच धाव मिळणार. विकेट आल्यानंतर दबाव काय असतं हे आपण पाहतोय मैदानाच्या आत, ते म्हणजे स्वराज 11 वसाव संघावरती फक्त एकदा मिळाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती 24 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील 4 षटकांची लढत, षटक क्रमांक 30 राहून पाहत आहेत. प्रेम यांच्या माध्यमातून अगदी प्रेमनं देखील कमबॅक करून दिले या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू फुललेंचा हा चेंडू भारत दुल्यांना बेट करून जातोय सरळ लॉंग स्टॉप सीमा पलीकडे, नशिबाची साथ मिळते मैदानाच्या आत, ती म्हणजेच गावदेवी वसार संघाला चौकार.
षटक क्रमांक तिसरा देखील संपला मैदानाच्या आत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात स्वराज इलेव्हन वसार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28-28 वरती. लॉस ऑफ 1 विकेट, 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या ठिकाणी नक्कीच कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल तो म्हणजे श्री 11 जयमान क्रिकेट संघ जुबिली संघाच्या माध्यमातून. आपण पाहतात फ्रिकेचं आक्रमण अर्थातच कल्पेश धुले यांना आपण पाहतात बॉलिंग मार्क वरती. अगदी फिरकीचं आक्रमण आपण पाहतात. शेवटचं षटक कल्पेश धुले यांना पाहतात बॉलिंग मार्क वरती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कशा येतील यावरती नक्कीच प्रयत्न करतील, परंतु या ठिकाणी फटका फसला. जेलची संधी नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी भारत दुर्लभ चेंडूपर्यंत पोहोचतात. थोडीशी खराब थ्रोपैकी आणि लगेचच फायदा उचलला गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता तुम्हाला आलं पाहिजे आणि ते दाखवले मैदानाच्या आत रवी वायले आणि त्यांच्यासोबत जगदीश दुधकर्ण. 2 धाबा एकवटल्या गेल्या. टीमची टोटल 30 धाबा पाहतात धावफलकावरती. फुलटा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. बब्ब चांगला हा फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी गॅप मधून चेंडू फरार होतोय सीमा पलीकडे. डीप स्कोअर लेग सीमा पार चौकार. पेचा चेंडू झेलची संधी, परंतु अगदी डीप कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिटिंग पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा फिल्डर पोहोचले. एका ऍक्शन मध्ये थ्रोफिकी पाहायला मिळते. फक्त एकच धाव. त्याच दरम्यान अगदी आमचे साथी स्कोरर आमचे पाहतात राजेदादा साळवे यांचे नक्कीच चिरंजीव सौम्यक राजेश साळवे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच सौम्यक मला तुझ्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. फिल्टा चेंडू ऑल साइडला फटका खेचलाय. जेलची संधी करण तिथे नक्कीच मित्र म्हणून झालंय मरण. जगदीश दुधकरचा विकेटचा बटन फलंदाज बाद. विकेटचा पतन मैदानाच्या आत. नक्कीच कल्पेश धुलेनं अगदी फुललिंगचा चेंडू फेकला. मैदानाच्या आत फसवला गेला. जगदीश दुधकरला डीप मध्ये चांगला झेल टिपण्यात आला. करण यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज पण पाहतात साजन. ओव्हरपिचा चेंडू खोटून काढला. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रेम आहे. चांगली फिटिंग पाहायला मिळते. एका दक्षिणेमध्ये बाला उचलतात फेकतात. फक्त एकच धाव मिळणार. सातत्याने पाहतात नक्कीच स्वराज 11 गावदेवी वसार संघाला एका धावेसाठी या मॅच मध्ये संघर्ष करावा लागतो. अजून एक धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 36 वरती 36 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. भरपूर चांगला हा चेंडू, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर दिसला. वलय घेणारा पंचाने सांगितले की खराब चेंडू असेल. वाईट बॉल अवांतर धाव मिळते. ते म्हणजे स्वराज 11 गावदेवी वसार संघाला एका धाबेनं नक्कीच भर पडेल बॅटिंग करत असताना वसार टीमच्या खात्यामध्ये. आणि इथे शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा तशाच प्रकारे चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू पंचांनी खून केला आणि अजून एक अवांतर धाव. मागच्या 2 चेंडूवरती 2 अवांतर धाव मिळाल्या. टीमची टोटल 38 वरती 38 धावा. शेवटचा एक चेंडू फेकण्यासाठी नक्कीच 2 एक्स्ट्रा चेंडू फेकले गेले कल्पेश धुले यांच्या माध्यमातून.
रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, यस पंचांचा फिंगर ईस्टर्नच्या समोर नक्कीच फलंदाज सापडले आणि या ठिकाणी रवी भाईले यांचा विकेट शेवटच्या चेंडूवरती संपादित केलाय कल्पेश झुलेनं. विकेटचा पतन रवी भाईले बॅक टू दी पवेलियन. पाहता पाहता पहिलं सत्र या ठिकाणी संपलं आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी वसार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 वरती 38 धावा आणि 39 धावसंख्येचा माफक आव्हान असेल ते म्हणजे सेकंड इनिंग मध्ये श्री 11 जय हनुमान क्रिकेट संघ जोविले टीम समोर 24 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज. तर जवळ पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या दिशेनं पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना स्वराजी लेबान आई गावदेवी वसार संघाची धावसंख्या 38 38 धावा पाहिल्या आणि 39 धावसंख्येचा टार्गेट उभा केला श्री 11 जय हनुमान क्रिकेट संघ जोविले संघासमोर 24 बॉल आणि 39 धावसंख्येचा टार्गेट. नक्कीच मनामध्ये बाळगून आपण पाहता दोन सलामी वीर मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. रोशन आणि त्यांच्यासोबत करण आहेत. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिलं परंतु तशाच प्रकारे सेकंड इनिंग मध्ये देखील गोलंदाजांचा अधिराज्य पाहायला मिळणार की फलंदाज या खेळपट्टीवरती आपली हुकूमत दाखवतील. 24 बॉल 39 धावसंख्येची गरज आहे. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. पहिला षटक वसार संघाच्या माध्यमातून सागर मात्रे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती करण दुलेच्या बॅट पदून अगदी क्लासिकल फटका मारतात.
अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पलीकडे, चौकार. पहिला चेंडू तुम्ही पाहता सागरचं स्वागत केलं चौकारानं. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, परंतु अपीलचा कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये पंचांवरती. नक्कीच पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. एक येताना नक्कीच आपण पाहतात पंचांचा इशारा, डॉट चेंडू होतोय. अगदी पहिल्या चेंडूमध्ये दररोज चौकार आला होता, परंतु त्यानंतर सलग डॉट पर्सेंटेज पाहतात. मी मगाशीच म्हटलं की ज्या प्रकारे पहिल्या सत्रात गोलंदाजी पाहायला मिळाली तशीच प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळणार का. ऑन साइडला फटका बरोबर चांगला स्वीप केला, स्वीपचा हा फटका करणचा बॅट बदलून 11 किलो हा स्ट्रोक. चेंडू जातो सरळ डीप स्कोअर लेग सीमा पलीकडे, चौकारासाठी 4 धावा मिळतात करणला आणि 4 धावा मिळतात पूर्णपणे संपूर्ण संघाला. संघाची टोटल जाऊन पोहोचते ते म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतात मैदानाच्या आत जय हनुमान जोविली संघाला. फुलटा चेंडू डान्स डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला बरोबर चांगला फटका लगातारचा हा दुसरा दमदार चौकार पाहतात. पुन्हा एकदा करणचा बॅट मधून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतात. जे डॉट बॉल आले होते त्या डॉट बॉलचा प्रेशर संपूर्ण काढून टाकला या 2 चौकारानं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ते म्हणजेच 12 धावसंख्येवरती. अगदी अवे फ्रॉम द बॉडी परंतु हा चेंडू ऑप्स्टिकच्या भरपूरच बाहेर. पंचांचा इशारा पोहोचतो आमच्यापर्यंत की हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलची खून पंचांच्या माध्यमातून केली जाते. अगदी अवांतर धाव मिळते ती म्हणजे जय हनुमान जोविली संघाला. 13 धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू ऑन साइडला उडवला, भरपूर चांगला फटका, अगदी फ्लॅट फटका पाहतात. फ्लॅट षटकार करणचा बॅट मधून तडाखा, चेंडू सीमा पार षटकार. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली करण यांच्या बॅटमधून. 3 चौकार आणि एक षटकार देखील पाहिला. तब्बल ते आपण पाहिला 18 धावा आणि एक वायची धाव पाहिली, एक अभांतर धाव देखील पाहिली. तब्बल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 पाहिल्यात. आता समीकरण जवळपास अगदी रनबॉलचं इक्वेशन पाहू शकता. येणाऱ्या 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. मागचे सर्व 6 चेंडू रोशननं नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिलेत. संपूर्ण खेळपट्टीचा अभ्यास घेतला मित्रमंडळीनं रोशननं. अगदी प्लेसमेंट करायची होती, फक्त टॅप करायचं होतं. पहिला चेंडू केलं असताना अगदी बॅटला मिडल ऑफ द बॅट करायचं होतं. नक्कीच टप्प्यात पडल्यानंतर आपण पाहतात हलकासा टर्न घेणारा हा चेंडू आपण पाहतात तो म्हणजेच गिरीश यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी डॉट फेकला. यस मध्ये अडथळा. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. गोलंदाज गिरीश यांना आपण पाहतायत. डॉट बॉलला सुरुवात केली परंतु सातत्याने अगदी डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील मैदानाच्या आत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, भरपूर चांगली लाईन आलेलींचा वापर. ओव्हरपे चेंडू समोरून टर्न करण्यात आलाय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन मागच्या 2 चेंडूवरती गिरीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट केलाय सलग 3 चेंडूवरती 3 वेळा मी तर म्हणेन बीट केलाय रोशन दुरेला. अगदी रोशन सारख्या विस्फोटक फलंदाजाला जुबेली टीमची रन मशीन सध्या तरी रन मशीनला थांबवलंय. अगदी नक्कीच मी तर म्हणेन रोशनला सातत्याने डॉमिनेट केलं गेला गिरीश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने या ठिकाणी पाहतात डॉट पर्सेंटेज वाढले गेले. मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव आली नाही आणि इथून टर्निंग पॉईंट षटकात ठरू शकतो. नक्कीच ही मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येत असताना पहिला ओव्हर नक्की मी तर म्हणेन जुबेली संघाच्या नावावरती राहिला परंतु षटक क्रमांक 2 पूर्णपणे वापसी करून देत असताना गिरीश यांना पाहतायत. सलग 4 चेंडू डॉट फेकले गेले. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू भरपूर बाहेरच्या दिशेने टप्पा घेतल्यानंतर अगदी वेगानं बाहेर जाणारा चेंडू पाहिलात. पंचांचा गुड डिसिजन वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून आपण पाहतात. अगदी एक अभांतरता मिळते. टीमची टोटल 20 धावा पाहतात. 19 धावसंख्येची गरज आहे. भरपूर चांगली गोलंदाजी पाहतात गिरीश यांच्या माध्यमातून. स्वीप केला आहे फटका चांगला अगदी ऑलंड काय भेटणार लॉंग लाईनच्या दिशेने आपण पाहतात. फिल्डर उपस्थित आहेत या चेंडूवरती. फक्त एकच धाव मिळेल. भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढाच चांगल्या रीतीनं थ्रो देखील आपण पाहतात. फक्त एकच धाव या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21 या धावसंख्येवरती. नक्कीच भरपूर चांगली लढत पाहायला मिळते या दोन संघाच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं की या मॅचला नक्कीच मजा येणार आहे. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये जरी 19 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये वापसी करत असताना आपण पाहतात गोलंदाज गिरीश यांना. मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केला. एक वाईटचे आणि एक बॅटच्या माध्यमातून तीही रोशनच्या बॅटमधून एक धावा पाहिलेत. नक्कीच संपूर्णपणे मित्रांनो रोशनला दबावामध्ये आणले गेलं परंतु रोशन असा खेळाडू आहे तो सातत्यानं स्वतःवरती कंट्रोल ठेवणारा फलंदाज आहे. परंतु आता शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील आणि स्ट्राईक वरती करण दुले. रिवर्सचा हा फटका गोलंदाजीच्या गतीचा वापर फक्त दिशा दिली. अप्रतिम फटका चुनला पाठवले सरळ थर्डमॅन सीमारच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या पार करणच्या बॅटमधून येतात रन आलाय चौकार. षटक क्रमांक 2 संपले मैदानाच्या आत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये तब्बल 39 धावा चेस करत असताना श्री 11 जय हनुमान क्रिकेट संघ जुबेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 25 धावा. समीकरण या मॅच आपण पाहू शकता. येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 12-14चं समीकरण या मॅचची संपूर्ण जबाबदारी करण दुलेनं आपल्या खांद्यावरती नक्कीच घेतली आहे. करणच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 4 चौकार पाहिले आणि 1 षटकार देखील पाहिला आहे. नक्कीच सातत्यानं चौकार आणि षटकारची भाषा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बोलली गेली आहे. नक्कीच आपण आतापर्यंत पाहिले आहे परंतु दुसऱ्या बाजूला अगदी रोशन दुले शांततेनं सुरुवात करतात. षटक क्रमांक 3 उदय पाटील यांना पाहतात बॉलिंग मार्क वरती. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. इथून देखील वसार संघ कमबॅक करू शकतो. अगदी वसार संघ नक्कीच मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारा हा संघ परंतु हा देखील संघ कमी नाहीये. क्रिकेटमध्ये कोणत्याच संघाला कमी लेखून चालणार नाहीये. फुललेंचा हा चेंडू अगदी समोर फलंदाज सापडलाय. अपील या ठिकाणी स्वीकारला गेला. पहिला धक्का लागत असताना रोशन दुले जो दबावामध्ये नक्कीच आपण पाहत होतो त्याचा विकेट मिळतोय मैदानाच्या आत. ते म्हणजे स्वराज 11 आई गाव देवी वसार संघाला. रोशन दुले बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचा पतन.
25 ओव्हरवरती पहिला विकेट. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रात आपण पाहिलं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये धाबा नक्कीच विकेट मिळवल्यानंतर जोबेली संघानं जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती प्रेमने विकेट मिळवून दिला होता. अगदी तशाच प्रकारे सुरुवात आपण पाहतात, नक्कीच विकेटची सुरुवात करून दिली ती म्हणजेच उदयनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिलाय. मैदानाच्या आत कल्पेश दुलांना पाहतात, भरपूर चांगला हा फटका अगदी पॉइंट मध्ये पाठवला, एकदा पूर्ण केली, दुसरा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी ही धाव पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती. 27 धाबा. येणारे समीकरण 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सातत्याने सिंगल आणि डबलचा वापर सध्या मैदानाच्या आत केला जातोय. सिंगल आणि डबलचा उपयोग नक्कीच सध्या करत असताना सातत्याने मैदानाच्या आत आपण पाहतात 10 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा उदय शपथ झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अगदी शरीराचा वेध घेतला, बॉडीचा वेध घेणारा हा चेंडू. तोपर्यंत इष्टरक्षक रवी वाहिले पोहोचते चेंडूपर्यंत. भरपूर चांगले या ठिकाणी इष्टरक्षक आपण पाहतात, अगदी इष्टांना अगदी खेटून या ठिकाणी चांगली कामगिरी केली जाते. सातत्याने अप्रतिम कामगिरी रवी वाहिले यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज उदय बॉलिंग मार्क होती सज्ज होतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग करायची संधी होती, परंतु संधीचं सोनं केलं नाहीये. नक्कीच ही एक रणनीती असू शकते, ते म्हणजे जर रवी वाहिले यांची ते सातत्याने पाहतात, इष्टांना खेटून नक्कीच यष्टीरक्षण करतात. सातत्याने नक्कीच त्यांना माहिती होतं इथे फलंदाज आपण बाद करू शकलो असते, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक वरती नक्कीच ठेवण्याचं काम करतात ते म्हणजेच कल्पेशला. परंतु जोपर्यंत करण नॉन मध्ये राहील तोपर्यंत नक्कीच बसार संघ वापसी करत राहील मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट पर्सेंट पाहतात, पुन्हा एकदा डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू मैदानाच्या आत प्रेशर निर्माण करून जाईल, ते म्हणजे श्री 11 जय हनुमान जुबिली संघावरती. समीकरण 10 चेंडू आणि 12ची गरज होती, परंतु हे समीकरण येऊन पोहोचलाय 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 7 बॉल 12ची गरज. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतात. फुलटा चेंडू, अगदी मागच्या 3 चेंडूवरती चांगली कामगिरी केली होती. ही सर्व कामगिरी या चेंडूने नक्कीच पाणी फेरण्याचं काम केलंय, फक्त दिशा दिली, गोलंदाजीच्या गतीचा वापर केलाय मैदानाच्या आत कल्पेश जुलेनं. ज्या चेंडू डॉट आले होते ते डॉट चेंडूचा संपूर्ण भरणा काढलाय या चौकारानं. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा उद्ध्वस्त केलं. आता समीकरण शेवटच्या 6 मध्ये येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकाराच्या मदतीनं तब्बल 31 अर्थातच 31 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज सुनील वाहिल्यानं पण पाहतात. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती करण दुलांना पाहतात. फटका भरपूर चांगला आहे. अगदी गोलंदाजाच्या अगदी दिशेला चेंडू पण पाहतात. अगदी बॉलर बॅक टू ड्राईव्ह, परंतु या ठिकाणी पण पाहतात या चेंडूवरती फक्त एकच धाव. नक्कीच गावदेवी वसा संघ जे पाहिजे होतं ते नक्कीच मैदानाच्या आत घडलं, कारण की नाशक एंडवरती पुन्हा एकदा करण दुले येऊन पोहोचते. समीकरण 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज. मॅच कधी कोणत्या बाजूने जाईल हे सांगणं इथून देखील कठीण आहे, कारण की दोन्ही संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाहीत. सातत्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनत दोन्ही संघ करतात. संपूर्ण या मॅचची जबाबदारी करणनं आपल्या खांद्यावरती उचलली आहे, परंतु कल्पेशला चांगले साथ द्यावी लागेल करण दुलेला. येणारे 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज.
ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतात नक्कीच डॉट चेंडू, परंतु स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आणलं ते म्हणजेच करण धुलेला. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. येणारे 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. फलंदाज बाद रन आउटच्या माध्यमातून कल्पेश धुले यांना परतावं लागतंय पवेलियनच्या बाटीवरती. धक्का क्रमांक 2 लागत असताना मैदानाच्या आत. जय हनुमान चोबिली संघाला. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये अगदी अप अँड डाऊन चढाव उतार सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव आपण पाहता या दोन संघांच्या दरम्यान. सुरुवातीला असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. जय हनुमान जुबिली संघ हा सामना सहजासहजी जिंकेल, परंतु गोलंदाज नक्कीच मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये गिरीशनं नक्कीच रोशनला अगदी जाग्यामध्ये थांबवलं, परंतु त्यानंतर उदयने देखील विकेटनं सुरुवात केली. उदयने देखील चांगली कामगिरी केली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतात सुनील वायले देखील भरपूर चांगली गोलंदाजी. डॉट चेंडूला समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना 3 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. एका दुसरा मोठा फटका सामना फिनिश करून जाईल. एका दुसरा डॉट बॉल पुन्हा एकदा दडपण निर्माण करेल. मैदानाच्या आत फटका भरपूर चांगला आहे. गॅपचं सिलेक्शन, स्वतःवरती कंट्रोल पाहू शकता. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आत करण धुल्यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला चुनला पाठवलंय. आनंद काबेटनं सीमा पलीकडे चौकार. एका हाती किल्ला लढवत असताना मैदानाच्या आत करण धुलेला पाहतात समीकरण 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. अप्रतिम मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आत. सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहतात, शेवटच्या श्वासापर्यंत हा सामना येऊन पोहोचलाय. करण धुले पहिल्या चेंडू पासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्या संघासाठी संघर्ष करत असताना अप्रतिम मॅच पाहायला मिळते. शॉट आपले हा चेंडू साईडला फटका भरपूर चांगला आहे. विजयी स्ट्रोक करणच्या बॅटमधून स्वतःवरती कंट्रोल. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत करण धुल्यांच्या माध्यमातून आणि अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आत करण धुल्यांच्या माध्यमातून. बदलापूरचा वंडर बॉय अगदी आपल्या संघासाठी चमकलाय. चमकदार कामगिरी करण धुल्यांच्या माध्यमातून सामना जिंकलाय तो म्हणजे श्री 11 जय हनुमान जुबिली संघानं. अभिनंदन बॉयज, परंतु हार्ड लक तो म्हणजे ऐकावरी प्रसार संघ भरपूर चांगली लढत तुम्ही मैदानाच्या आत दिली. तुमचं देखील कौतुक करू तेवढं कमी आहे. तब्बल 11 चेंडूचा सामना केला करणनं. तब्बल 33 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, तर करण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करणच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले आणि तब्बल 5 चौकार पाहिले, तर करण याचा मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण लगेच